मुक्ताईनगर तालुक्यात इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा। भूसंपादनात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात आहे, त्यांची स्वतःची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप। अहिल्यानगर कुस्ती प्रकरण जीवाला धोका असल्याची पंच नितेश कबलिया यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार, पोलीस संरक्षण देण्याची मागणी। काबिलया महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक पंच। सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणी काढण्यात आलेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित, मोर्चेकरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं लॉंग मार्च स्थगित। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणानं शासन दिव्यांगांना मदत करत नाही असा आरोप करत केली होती आत्महत्या। त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळावी यासाठी प्रहार संघटनेचं आंदोलन, बच्चू कडू आंदोलनात सहभागी। 6 महिने झाले दिव्यांगांना मानधन नाही, फडणवीसांना मेसेज केला, फक्त ओके असा रिप्लाय आला, पुढे काहीच झालं नाही, बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी। जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्हा नोंद, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल। नाशिकच्या इगतपुरीत मुख्याध्यापकाचा 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, मुख्याध्यापक तुकाराम साबळेसह त्याला मदत करणाऱ्या वर्ग शिक्षकाला अटक। अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद, नाशिकच्या टाकेत बुद्रुक गावात गावकऱ्यांनी एकत्र येत केली घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। मालेगावात वीज उपकेंद्रातून चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा केल्यानं पोलवर चढलेल्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू, खासगी वीज कंपनी विरोधात नातेवाईक आक्रमक, भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका। परभणीच्या रेल्वे स्थानकाबाहेर गांजाची विक्री, परतूर आणि ओडिसातील 2 जणांना अटक, आरोपींकडून 6 लाख रुपयांचा 32 किलो गांजा जप्त। पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, बोईसरच्या काटकरपाडा येथून 2.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त, एकाला ताब्यात घेतलं, आरोपीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नांदेडजवळील वाघाळाच्या आश्रमशाळेत 60 विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांना शाळेत आहार दिल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास, विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। बीडच्या माजल गावातील टाकरवण फुलसिंग नगर तांडामधील अंगणवाडीच्या खाऊ खाल्ल्यानं 10 मुलांना विषबाधा, मुलांची तब्येत ठीक असल्याची माहिती। अमरावतीच्या रामतीर्थ गावातील पूर्णा नदीवर आंघोळ करताना जवान गोपाल वानखडे बुडाले, पाचारण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी पोलीस आल्यानं शोधकार्य होऊ शकलं नाही, घटनास्थळी अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडेही उपस्थित होते। तुळजापूरच्या घाटशीळ पार्किंगमध्ये कारला अचानक आग लागली, कार जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट। धुळ्याच्या शिरपूर शहरातील मनोमिलन मंगल कार्यालय जवळील श्री साई ट्रेडर्स या दुकानाला भीषण आग, दुकानात मोठ्या प्रमाणात भंगारामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत। अहिल्यानगरमध्ये रमाबाई आंबेडकर यांचा बॅनर फाडल्यानं कोपरगाव शहरात तणाव, पोलिसांच्या आश्वासनानंतर नगर मनमाड महामार्गावरील रास्ता रोको मागे, लवकरच आरोपींना अटक होईल, पोलिसांचं आश्वासन। चंद्रपूरच्या धुमनखेडा गावात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचा 1 कर्मचारी जखमी। छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारावर पोलिसांची कारवाई, तक्रार लिहून न घेता 3 तास पोलीस ठाण्यात बसवलं, गाडीही जप्त केल्याचा तहसीलदार रमेश मुंडलोड यांचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण, यानिमित्त आनंदवन येथे 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळाव्याचं आयोजन।
कोल्हापुरात 12वीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्यानं पालकांमध्ये गोंधळ. विमला गोयंका महाविद्यालयात पालकांनी विचारला प्रशासनाला जाब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.